सभापती महोदया, साहेब जरा एक मिनिट. थकीत देयक मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये त्याची जी काही विहित कार्यपद्धती आहे आणि उलट आत्ताच्या घडीला त्याला एक डिजिटल स्वरूप देऊन मुख्याध्यापकांच्याकडनं ऑनलाईन पद्धतीने आता ही देयक त्या ठिकाणी सादर करण्यात येतात. माननीय सन्माननीय सदस्य सरनाईक साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, मी आपल्या माध्यमातून सभागृहाला सांगू इच्छितो की नियमाप्रमाणे जे काही थकीत देयक सादर केलेले असतील ती तात्काळ निकाली काढली जातील, त्यांचं अंमलबजावणी केली जाईल. जिथपर्यंत राज्य पातळीवरचे थकीत बिल आहेत तर देयक आहेत, या संदर्भामध्ये 15 ते 20 मार्च पर्यंत ही सर्व बिलं त्या ठिकाणी निकाली काढली जातील. आणि या संदर्भातला दर वर्षाचा हा कालबद्ध कार्यक्रम आहे. याचं जे काही स्टेपिंग आहे, मग जिल्हा पातळीवर, विभाग पातळीवर आणि राज्य पातळीवर या पद्धतीने हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला जातो. पर्टिक्युलर कुठल्या केसच्या संदर्भात आपण आता जो काही मुद्दा विशद केलेला आहे, 1-2 ओळी जर आपण लिहून दिल्या तर त्याचं तात्काळ चौकशी केली जाईल आणि नियमाप्रमाणे असेल तर तात्काळ विषय मार्गी लावला जाईल. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला एवढं स्पेसिफिक विचारायचंय, मराठी शाळा बंद पडण्यामागं सगळ्यात महत्वाचं कारण असेल तर तिथे शिक्षकाची कमतरता आहे. आणि 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे, यामध्ये एक जर विद्यार्थी संख्या कमी झाली तर एक शिक्षक कमी होतो. पर 59 जर विद्यार्थी 60चे झाले तर एक शिक्षक कमी होतो. परंतु जर तो एक शिक्षक वाढवायचा असेल तर 16 विद्यार्थी वाढवावे लागतात. हा जो अन्यायकारक शासन निर्णय आहे, संच मान्यता, त्यामुळे शिक्षक संख्या मिळत नाही आणि शिक्षक नसल्यामुळे, शिक्षकाची तिथं उपलब्धता नसल्यामुळे तिथली पटसंख्या कमी होते आणि मराठी शाळा बंद पडतायत. त्यामुळे हा 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे, त्यात थोडक्यात शासन निर्णय बदल करणार का, एवढं स्पेसिफिक उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. अध्यक्ष महोदय, संच मान्यतेच्या संदर्भामध्ये 15/3/2024चं धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याची कारवाई केली जाते. जिथपर्यंत 1ली ते 5वीच्या वर्गाच्या करता त्या परिसरामध्ये जर शाळा नसेल तर निश्चितपणे त्याचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करू. परंतु 6 ते 8 वर्गाच्या करता 3 किलोमीटरची ऑलरेडी अट आहे. विषय असा आहे की जी काही पहिलीला जी ऍडमिशन आपण करणार आहोत ती लहान बाळ असतात आणि म्हणून त्यांनाही प्रवासाचाही जास्तीचा त्रास होणार नाही. जिथे शाळेची उपलब्धता नाही तिथे आपण सहानुभूतीने विचार करू.